मित्रांनो, आज युवा हिंद केसरी पर्वतोन लिंब या ठिकाणी भव्याचं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडले आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय मन्या आणि त्याच्याबरोबर पळाला आहे उरवडे मोर्चेकरांचा सर्जा. आपल्यासोबत मन्याची संपूर्ण टीम आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज सर्जाचं मन्याचं नियोजन कसं केलं होतं? ती आपली गाडी आधीच पडली होती आता आमच्या भागात सासवड. हां, ते 3 नंबर केला गाडीला. तीच गाडी पुन्हा एकदा पळवण्याचा निर्णय कसा घेतला? आज संपर्कातलं आपलं म्हणजे संबंधातलं गाडी आहे सगळं. त्यांना म्हणलं आपली गाडी हाणूया आता. बरं, किती वेळा ह्याच्या आधी एकदा मी आता दोन वेळेस फायनल पात्र राहिली. आता आजचा क्षण जर म्हणावं लागेल, आता एवढ्या लांबून आलोय कुठेतरी केलं नाही म्हणावं लागेल. प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला, काय सांगेल? आनंदाच्या आता काय गाखंडाचं नाव ना. काय चांगल्या गाड्या होत्या. खासियत काय आहे नक्की म्हणायची? खासियत तसा तो उघडावी पळतो, पण गाडीच असेल तर काय विषय त्याला माहितच नाही की मी त्याची गाडी मारणार म्हणून. बरं, म्हणजे फक्त शेजारच्या बैलांनी गाडा द्यायचा आणि शेजारची गाडी नाही का तसं म्हणायचं कुठली गाडी असू तर तो मारणार का तर मारणार. म्हणजे शेजारच्या बैलांना जर त्याला साथ जर दिली, टॉपचा सिमी लागलाय ना तेव्हा बैलांनी दाखवले की मी फायनल राहू शकतो टॉपची सिमी. आणि आतापर्यंत जेवढे गुलाल आहेत ना सगळे टॉपची सिमी गुलाल बैलाचे. काय त्याचा लय जण हलक्यात घेतात नाही का. म्हणजे आता माग एक मैदान क्वार्टर फायनल राहिला तर लय जण नाही का म्हणतात की बैल दिवस आला, हे झाले ते झाले. आज बैलांनी सीमेत दाखवलं की बैल दिवस आहे का काय आहे आणि फायनलला तर दाखवले. तुम्ही बघितले सुट्टा एक केला बैलांनी. आणि मालकाने कालच्याला की मालकाने बघताय ना कालच्याला म्हणलेला की उद्याच्याला येताना एक करून येतोय अंगाव बैल एवढं फायनलचा अख्खं मिटत आल्यात एक करून ये फक्त एवढंच म्हणलेला. आणि तुम्हाला मालकाला फोन लावून दाखवतो की मालक काय म्हणलेला ऐका फक्त. सेटचे पण आपण बोलूया मित्रांनो, पण आपण ज्या पद्धतीनं म्हणतो ना की आता की कुठंतरी क्वालिटी जाण आहे आणि जे त्याच्या मागे तुम्ही कष्ट घेताय त्याचं कळतो देतो मालकाचा फेरत. आता शेट मित्रांनो आपल्यासोबत आहेत, बघू शकताय तुम्ही. शेट नमस्कार. आज मन्यानं लिंब मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. आता मुलाखत देखील चालू आहे, तुमचे सहकारी सगळे काय सांगाल? सहकाऱ्यांच्याच मोठी जिगीर आहे. सहकाऱ्यांनीच आजपर्यंत मी मैदानात नसताना जे माझे सहकारी बैल घेऊन जातात आणि फायनलला राहू न राहू कायम आनंदी बैलाच्या त्यांचा लय यश होते. काल तुमच्या एका त्या सहकार्यानं सांगितलं होतं तुम्ही की 1 नंबर करून या, काय सांगाल? आणि त्याने केलाय आज. रात्री आम्ही 10 जणांना फोन लावला पायऱ्यासाठी. 10 जणांनी आम्हाला सांगितलं की बघू थांबा करतो आणि आम्ही बैलापाशी होतो. बैलाला म्हणलं उद्या दाखव आणला की तू काय करू शकतो, कमबॅक काय असतो ते दाखवून दे आणि उद्या 1 नंबर करून दाखव. 10 जणांनी फोन लावला, त्या 10 जणांना त्या 10 जणांचं माघारी पळालं पाहिजे उद्या आपण पळू पेडगावला म्हणून. शेट कुठंतरी म्हणजे त्यानं तुमच्या मनातलं जाणलं म्हणायला लागलं कुठंतरी. मनातलं नाही, त्याने आजपर्यंत सगळं माझं मनातलंच म्हणजे माझ्या बैल हा माझी सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी. आता फक्त एकच इच्छा आहे तेवढी पण ते पूर्ण करणार आहे. आजच सांगतो तुम्हाला मी. आता मोठं एक पेडगाव हिंद केसरीचं मैदान आहे शेट. तीच इच्छा तो पेडगावला हा बैल तुम्ही बाहेर घ्यायला येणार. काय सांगाल, आज 1 नंबरचा काय आनंद आहे तुमचा? आज तुमचा आनंद दिसतोय बोलण्यातून. तिथं आहेत की माझे सहकारी माझ्यापेक्षा ती जास्त आनंदी आहेत. बरोबर आहे. कारण की त्यांच्यामुळेच बैल आहे तो. मी घरी बसून असलो तरी बैल घेऊन तेच जाणार आहेत, तेच पळवणार आहेत. बरोबर, फक्त नावाला मी इथं नाही तर करते धरते तेच आहेत. बरोबर. ठीक आहे शेट, आपल्या सहकाऱ्यांची चर्चा करतो. मित्रांनो बघू शकता की म्हणजे आज शेट स्वतः मैदानामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या सहकार्यावरचा पूर्ण विश्वास किंवा बैलावरचा विश्वासांचा बैल साध्य करून दाखवतोय. काय सांगाल, आता ज्याच फायनलचा फेरा जर आपण पळताना बघितला असेल तुम्ही तर एवढं स्पीड होतं फायनलच्या फेऱ्याला. आता मी स्वतः बोलतो की फायनलचा फेरा बघितलाय. फायनलचा फेरा जर तुम्ही बघितला असेल तर त्याचा जो पळ होता तो रान कधी काढतोय आणि कधी नाही एवढ्या स्पीडनं पळत होता. काय सांगाल? काय ते सत्य जसं फिर वाढलं तसं वाढतो तो. असं काय नाही. तुम्ही मगाशी सांगितलं होतं की आम्हाला निराश नाही करणार तो फायनल मध्ये पळताना. हे पैरा जुळून आणायचं काम आमच्या बोंद्रे मामा. नमस्कार. नाव सांगा तुमचं. काय सांगाल, कसं काय नियोजन आखलं होतं पैऱ्याचं? गाडी घातली अशी कुठं बर. मित्रांनो बघू शकता आता तरी कुठंतरी गाडीला पण यश म्हणायला लागेल आणि नियोजन पण त्या पद्धतीचं होत आहे. ड्रायव्हर कोण होते कडे? नागोडा येवलेवाडीचा. बरं,
कशी- 4 ड्रायव्हर आहेत आता. एक आज नागो ड्रायव्हर बसलेला, सोळा ड्रायव्हर कंटिन्यू असतो, परत सचिन ड्रायव्हर रामसवाडी, सोळा ड्रायव्हर दिवेकर, अजून बंटी ड्रायव्हर यमतकर आणि अण्णा ड्रायव्हर यमतकर, हे सगळ्यांची साथ आहे आम्हाला नाही का, कायम कधी नाही म्हणतच नाही गाडीवर बसायला. कुठंतरी ते आपण म्हणतो ना संबंध जपलेले असतात. आज एवढे पाठीमागे 4 ड्रायव्हर आहेत, नियोजन करते, तुमची संपूर्ण टीम आहे. खूप मोठा संघर्ष बऱ्याच बैलगाडी मालकांना करावा लागतो. संघर्ष लय मोठा आहे. संघर्ष आहे. किती पहिले संघर्षातनी आली तो बैल 5-6 महिने थांबला होता. ते जो बी आजारात सारखा आहे, आज पळाला की परत हे होते. बैलांनी नाही मालकाचं नाव केलं. दोन्ही मालक एक नंबर आहे. देवा माणसाने बैल बी देवा फोन केल्यावर काय बैल पळू हारोजी को काय माणूस का सोडून येते का, पण देवा काय एका आडाने काय होते माणसांचं विचार आता बदलले. त्या पद्धतीने शेट म्हटले की बऱ्याच जणांना पायऱ्यासाठी फोन केले, भरपूर. पण कोणी पायरा दिला नाही, पण त्यांना त्याच्या पळामधून सिद्ध करून दाखवलं. सिद्ध कायमच करून दावतोय. त्याने दाखवून दिले की एका पराभवाने कहाणी संपत नाही, संपत नाही, कहाणीचा 100%. नवीन दुसरं पानं पलटी असतंच. काय सांगाल याच्याविषयी, काय सांगाल? शो म्हणजे असं आम्हाला बोलत ठेवा, बाकी काय आता आमचं हाय चालूच आहे, सगळा विषय नाही. शेटनी फक्त सांगितली तेवढी check पूर्ण करावी त्यांनी, तेवढीच अपेक्षा आहे सगळ्या टीमची. भरपूर बैल आहेत, 5-6 बैल आहेत, पण अपेक्षा आहे कोण जास्त आहे. बरोबर आहे. घरी 5-6 बैल आहेत, पण अपेक्षा याच्याकडूनच आहे. अपेक्षा आहे, पण आपण म्हणतो ना की अपेक्षा पण ठेवतो का, तर आपण आपल्याला माहित असतं की आपल्याला काहीतरी करून देऊ शकतो. हो बरोबर, त्याच्यावरती तेवढा भरोसा आहे आणि तो ते सिद्ध पण करून दाखवत आला तुम्हाला वेळ. 100%. किती दिवसाच्या गॅपने पळवता त्याला? 4-5 दिवसाचे 4-5 दिवस. आता डायरेक्ट पेडगावच्या आता मैदानामध्ये पेडगाव, दिसणार आहे. पेडगाव. दोन्ही दिवस सलग दिसेल का? बघू आता. आमचं वासरू वेग चांगलं आहे, हं. बघू आता कसं होईल तसं, पण पळू शकतो. ओपनला 100% दिसणार बैल आपला, काय अडचण नाही, फक्त तुम्ही द्यानावर राहा. ती एवढ्या गर्दीत आमच्याकडे या. तर मित्रांनो बघू शकता, हे कुठंतरी एक मोठं पेडगावचं हिंद केसरीचं मैदान आणि त्या मैदानाचा गुलाल मिळावा एवढीच अपेक्षा मालकांची देखील आहे, सहकार्याची देखील आहे आणि तो नक्कीच गप्रेवाळा 100% त्यांची इच्छा देखील पूर्ण करेल. आज तर एक क्रम करून त्यानं सर्व काही सिद्ध केलंय, त्याचा पळ काय आहे किंवा काय तो करू शकतोय हे त्यानं आज दाखवून दिलंय. इथून पुढे पण तो पळत राहिला असं तुमच्या सगळ्या सहकार्यांचं आणि मालकाचं नाव करत राहील. तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.